महाराष्ट्र सरकारचा आता सगळ्यात मोठा निर्णय एसटीने प्रवास करणाऱ्या राज्यातील जवळजवळ 3.5 कोटी जनतेला मिळणार याचा सर्वस्वी लाभ. आता एस टी बसेसचं तिकीट कायमचं तुम्हाला नो टेन्शन. सरकारने अखेर तिकीट काढून टाकलं. सगळ्यांनाच आता एस टी राहणार फ्री. सरकारचा नवीन प्लॅन. या निर्णयाने मात्र हा निर्णय भारत देशातील पहिला असा निर्णय जेणेकरून तुम्हाला 1 रुपयाचं तिकीट देखील आता एस टी आकारणार नाही. महाराष्ट्रात तुम्ही कुठेही जा, कुठेही फिरा, तुम्हाला विना तिकिटाचा प्रवास देण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष असणारे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या घडीचे सर्वात जास्त असणारे प्रसिद्ध म्हणजे सरनाईक साहेब यांनी हा तुमच्यासाठी घेतलेला सगळ्यात मोठा निर्णय आहे. एस टी बसेसमध्ये तुम्हाला आता तिकीट द्यायची गरज राहणार नाही, परंतु याच्या पाठीमागे तुम्हाला 3 महत्त्वाच्या अटी आहेत. हा प्रवास कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी आहे, याच जिल्ह्यामध्ये हा प्रवास तुम्ही करू शकता. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला सरकारने महत्त्वाच्या 5 अटी घातल्या आहेत. त्या अटी तुमच्यासमोर आहेत. त्या अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला मात्र 1 रुपयाचंही तिकीट महाराष्ट्रामध्ये कुठेही लागणार नाही. सरसकट एस टीचं तिकीट दर माफ. ही बातमी तुम्हाला कशी वाटते? ऐकायला बरी वाटते ना? कारण की सरकारने ही बातमी तुमच्यासाठी दिली आहे आणि 1 ऑगस्टपासून, येत्या 1 ऑगस्टपासून तुम्हाला तुमच्या एस टीचे दर कायमचे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता त्यासाठी सगळ्यात मोठी बातमी बघूया सविस्तर. तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल, तुम्हाला जर याचा फायदा घ्यायचा असेल, तुमच्या घरातील माणसांना, तुमच्या घरातील नातेवाईकांना जर याचा तुम्हाला प्रचंड मोठा फायदा घ्यायचा असेल तर मात्र तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. कारण एस टीचा हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी, एस टी म्हणजे जीवनवाहिनी आहे. गावाकडे जर पाहायला गेलं, ग्रामीण भागामध्ये, तर एस टी जीवनवाहिनी आहे. एस टीशिवाय प्रवास होऊ शकत नाही. आणि याच एस टीने तुमचं जर 1 रुपया जर तिकीट नाही घेतलं तर माणूस घरामध्ये बसणारच नाही. तर नेमकं काय झालं आहे तो व्हिडिओ आता आपण शेवटपर्यंत बघूया. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेचे सगळ्यात मोठे खुलासे. ही योजना कोणाकोणासाठी आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, या योजनेसाठी लागणारी कोणकोणती कागदपत्रं आहेत, याचा देखील आपण महत्त्वाचा आढावा पुढच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये घेणार आहोत. तेव्हा नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला तुम्ही मात्र विसरू नका, हीच तुम्हाला विनंती आहे. आपण बघूया की कोणकोणती कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. त्यामध्ये मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचं रहिवासी असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला एस टी महामंडळाच्या बसेसचा तुम्हाला फायदा होईल किंवा त्या बसेस तुम्हाला मोफत त्याचा लाभ घेता येईल. अन्यथा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे तुम्हाला रहिवासी दाखला हा महाराष्ट्राचा पाहिजे, डोमेसाईल महाराष्ट्राचं पाहिजे. त्यानंतर पुढच्या आणि महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्याकडे स्वतःचं आधार कार्ड हवं आहे. आता कोणत्याही गोष्टीला जर आपण गेलो तर तुम्हाला आधार कार्ड हे गरजेचं असतं आहे. ते आधार कार्ड तुमच्याकडे हवं आहे. जर तुमच्याकडे ते आधार कार्ड नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही किंवा तुम्हाला कोणत्याही बसने एस टीने प्रवास केला तर तुमचं तिकीट आकारलं जाईल. तेव्हा या गोष्टी तुम्ही अतिशय महत्त्वाच्या बघायच्या आहेत. ही 2 कागदपत्र. पहिलं कागदपत्र आहे ती तुमच्याकडे डोमेसाईल म्हणजे तुम्ही रहिवासी आहेत का. दुसरं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड आहे का. त्यानंतर पुढच्या आणि महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्याकडे त्या संबंधित तुमच्या गावचं रेशन कार्ड आहे का. रेशन कार्ड का पाहिजे? कारण की तुम्ही कोणत्या गावचे रहिवासी आहात, तुम्ही नेमके कुठले आहेत हे बघण्यासाठी, तुमचा वास्तव्याचा पुरावा बघण्यासाठी तुम्हाला रेशन कार्डची गरज आहे. आणि ती गरज तुम्हाला सरकार देखील ती गरज मागते. त्यामुळे या 3 कागदपत्राशिवाय तुम्हाला या एस टीच्या सेवेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे ही योजना अतिशय महत्त्वाची आहे, चांगली आहे, आनंदी आहे, लोकांसाठी भरमसाठ उपयोगी आहे, लोकांना कुठेही प्रवेश करण्यासाठी आहे. कारण ह्या योजनेमुळे काय होतं की राज्यातील जवळजवळ 3.5 कोटी जनतेला याचा फायदा झाला आहे. आणि तुम्ही देखील याचा फायदा घ्या. कारण की या योजनेमुळे सर्वसामान्य नागरिक आनंदाने आता डोरू लागलेत, नाचू लागले आहेत. त्यानंतर पुढची म्हणजे ही योजना कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी लागू आहे हे देखील महत्त्वाचं आहे. ही महाराष्ट्रातील जवळजवळ नागपूर, अमरावती या दोन्ही विभागासाठी म्हणजे या 11 जिल्ह्यातील विदर्भातल्या 1111 जिल्ह्यांसाठी लागू आहे. मराठवाड्यामध्ये
8 जिल्हे परभणी, संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, बीड या 8ही जिल्ह्यांनाही लागू आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये गेलो, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या 4 जिल्ह्यामध्ये. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, अहिल्यानगर असेल, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या 5 जिल्ह्यामध्ये. आणि येणे मुंबईमध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, मुंबई शहर, मुंबई उपनगर या सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ही योजना लागू होणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यावा लागेल. आता महत्त्वाचं म्हणजे ही योजना कोणाकोणासाठी लागू आहे, याला तुमचं वय काय पाहिजे, तुम्हाला कोणाकोणाला तुम्हाला 1 रुपया देखील तिकीट लागणार नाही. तेव्हा शाळेमध्ये जाणाऱ्या मुली, ज्या मुली 15वीपर्यंत शिक्षण घेतात किंवा 12वीपर्यंत शिक्षण घेतात, पहिलीपासून ते 15वीपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, या तालुक्यातून त्या तालुक्यात, या गावावरून त्या गावाला जाण्यासाठी ही योजना उपयोगी पडणार आहे. त्यानंतर 75 वर्षाच्या वरचे सगळे पुरुष यांना ही योजना लागू आहे. इतरांनाही अर्ध तिकीट लागू होणार आहे. हा सरकारचा प्लॅन आहे. सगळ्या महिलांसाठी अर्ध तिकीट आहे, मात्र 60 वर्षाच्या वरील पुरुषांना अर्ध तिकीट आकारलं जात आहे.